सर, हा राजन. तुम्ही म्हणाला होता ना की हॉटेलच्या हाऊसकीपिंगमध्ये एक माणूस हवाय म्हणून, त्यासाठीच याला घेऊन आलो. मनोज म्हणाला. ओके, बसा. राजन, हे हॉटेल सुरू होऊन 15 दिवस झालेत, त्यामुळे सध्या गेस्टची गर्दी फार नाहीये. तुझं काम हे राहील की रूमच्या साफसफाईमध्ये कोणतीही कसर राहता कामा नये, आणि महत्त्वाचं म्हणजे तुझी ड्युटी रात्रीची राहील. बाकी मनोज तुला सगळं काम समजावे. पगार 10,000 स्टार्ट दिला जाईल. मान्य असेल तर फॉर्म भर आणि ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये सोळंकी साहेब आहेत, त्यांना नेऊन दे. ते युनिफॉर्म वगैरेची व्यवस्था करतील आणि उद्यापासून जॉईन कर. मॅनेजर म्हणाले. चालेल साहेब, मला ना नोकरीची खूप गरज आहे. 10,000 पगार मला मंजूर आहे, राजन म्हणाला. तो मॅनेजरच्या केबिनमधून बाहेर आला. त्याने मनोजचे आभार मानले आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता तो हॉटेलवर पोहोचला. 4 मजली उंच इमारत, वरती टेरेस आणि एकूण 15 खोल्या असलेलं ते हॉटेल नुकतंच सुरू झालं होतं. सध्या नाव फार नव्हतं, त्यामुळे तिकडे येऊन राहणाऱ्या गेस्टची संख्या सध्या कमीच होती. राजनला पाहून मनोज म्हणाला, ये राजन, हा घे तुझा युनिफॉर्म. तिकडे समोर चेंजिंग रूम आहे, चेंज करून ये, मग मी तुला हॉटेल दाखवतो. राजन युनिफॉर्म घालून आला. एक एक करत मनोजने राजनला 3ही मजले दाखवले आणि ते दोघे आता 4थ्या मजल्याकडे जायला निघाले. तेवढ्यात मनोजचा फोन वाजला. हॅलो. हो हो सर, लगेच आलो, मनोज म्हणाला. बरं ऐक, हा 4था मजला अगदी बाकीच्या मजल्यांसारखाच आहे. तुला काय काय करायचंय ते मी सांगितलेलंच आहे. मला जरा मॅनेजर साहेब बोलवतायत तर मी जाऊन येतो. तोपर्यंत तू एक काम कर, उद्या गेस्ट येणार आहेत तर 4थ्या मजल्यावरच्या सगळ्या खोल्या साफ करायला घे. आणि हो, सफाईसाठी लागणारं सामान स्टोअर कीपरकडून घे, मनोज म्हणाला. राजन स्टोअर रूमकडे आला आणि त्याने लागणारं सामान स्टोअर कीपरकडून घेतलं. तो लिफ्टने 4थ्या मजल्यावर आला. 4थ्या मजल्याच्या पॅसेजमधून त्याने दोन्ही बाजूला नजर टाकली. तिकडे भयान शांतता होती. तो रूम नंबर 401 मध्ये आला. तिथली लादी पुसली आणि बाथरूममध्ये लागणारे साबण, टूथपेस्ट तिकडे ठेवले. मग 402 आणि 403 मध्येही त्याने त्याच क्रमाने ही ठरवून दिलेली कामे केली. आता कोपऱ्यातली रूम नंबर 404 बाकी होती. तो पाण्याची बादली आणि बाकीचं सामान घेऊन रूम नंबर 404 मध्ये आला. त्याने खिशामध्ये हात घालून किल्ल्यांचा जुडगा बाहेर काढला. अरे, हे काय? याला तर 404ची चावीच नाहीये, राजन स्वतःशीच म्हणाला. त्याने दार ढकललं. तर दार लोटलेलंच होतं. तो त्या खोलीत शिरला आणि लाईट लावायला म्हणून तो स्विच शोधू लागला. त्याला स्विच तर सापडला, पण बटन दाबूनही लाईट मात्र लागला नाही. जायला, चावी नाही, लॉक नाही, इथपर्यंत ठीक आहे, पण लाईट सुद्धा नाही. अवघडच आहे, राजन म्हणाला. आणि तितक्यात लाईट लागली. ही रूम देखील इतर रूम प्रमाणेच होती. एक मोठी रूम, शेजारी एक छोटी रूम, एक बाथरूम आणि एक बाल्कनी. रूम मधलं फर्निचर जरा जुनाटच होतं. या रूम मध्ये सगळीकडेच धूळ होती. इतर रूम मध्ये LCD टीव्ही होते, पण इकडे एक जुनाट असा टीव्ही होता. इतर रूम मध्ये जिथे नवीन प्रकारचे AC होते, तिकडे या रूम मध्ये अगदी जुना पुराणा असा गंजलेला AC होता. फॅन पण अगदी तसाच जुनाट. आणि या रूम मधले दिवे पण जरा जुनेच होते, पिवळा लाईट देणारे बल्ब. राजन क्षणभर विचारात पडला. बाकीच्या रूम इतक्या व्यवस्थित असताना ही एकच रूम इतकी गचाळ कशी काय? जाऊ दे, असेल काहीतरी कारण. आपल्याला सफाई करायला सांगितली आहे, आपण तेवढी करायची, असं म्हणत त्याने लादी पुसायला सुरुवात केली. पाण्यात फडकं बुडवून तो ती धुळीने माखलेली फरशी पुसू लागला. फरशी पुसत पुसत तो दुसऱ्या खोलीच्या बंद दाराजवळ आला. तितक्यात अचानक तो जुनाट धूळ खात पडलेला टीव्ही आपोआप चालू झाला. 1980च्या काळातला ब्लॅक अँड व्हाईट मॉडेलचा तो टीव्ही होता. क्षणभर राजन दचकलाच. टीव्ही अचानक कसा काय चालू झाला? नमस्कार, रात्रीच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्रदीप जोशी. एक मध्यमवयीन माणूस टीव्हीवर बातम्या देताना दिसत होता. काळेभोर कुरळे केस, करारी मिशा, गोल चेहरा, सरळ नाक आणि डोळ्याला जाड भिंगांचा चष्मा. तर आजच्या ठळक बातम्या. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आज आणीबाणी जाहीर केली. सर्व विरोधी पक्षनेत्यांना अटक. देशभरात हाहाकार. वेस्ट इंडिजच्या विरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात सुनील गावस्कर यांचे शतक. या ठळक बातम्या ऐकून
राजनला क्षणभर विचित्रच वाटलं. या तर भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आहेत. या कसल्या बातम्या देतोय हा माणूस? आता तो माणूस विस्तृतपणे बातम्या सांगत होता. क्षणभर सगळं जुन्या काळात गेल्यासारखं वाटू लागलं. राजन ते सगळं त्या दाराशी उभा राहून बघत होता. हळूहळू बातम्या संपत आल्या. आता एक महत्त्वपूर्ण सूचना. पुढील व्यक्ती ही बेपत्ता असून त्याबद्दल कोणाला काही समजल्यास कृपया पुढील दिलेल्या पत्त्यावर संपर्क करावा. धन्यवाद. असं म्हणत टीव्हीवर एक फोटो दिसू लागला. तो फोटो बघून तर राजनच्या डोक्याला झिणझिण्याच आल्या. कारण तो फोटो त्याच माणसाचा होता जो इतका वेळ बातम्या देत होता. राजन पटकन टीव्ही जवळ आला आणि त्याने टीव्ही बंद केला. पटकन ही आतली रूम साफ करतो आणि खाली जातो. मनोजला सगळं सांगतो. असं म्हणत राजन त्या आतल्या खोलीतल्या दरवाजाजवळ आला. त्याने दार ढकलत उघडायचा प्रयत्न केला खरा, पण ते दार काही उघडलं नाही. जणू काही ते दार आतूनच बंद असावं. राजन बादली उचलून बाहेर निघू लागला. तितक्यात कर्र असा आवाज करत ते दार आपोआप उघडलं. दार पण जरा जुनाटच वाटत होतं. त्या कर्र आवाजाने राजनच्या अंगावर क्षणभर काटाच आला. एकतर ही खोली विचित्रच वाटत होती आणि त्यात नुकताच टीव्हीवर दिसलेला तो विचित्र प्रकार. या सगळ्यामुळे राजनच्या मनात भीती दाटून आली होती. तो सावधपणे खोलीत डोकावू लागला. या खोलीत सगळीकडे धूळच धूळ होती. राजन खोलीत शिरला. खोलीत एक जुनाट लाकडी पलंग, एक लाकडी कपाट आणि पलंगाच्या बाजूला एक डुलणारी लाकडी खुर्ची होती. त्याने फडक्याने लादी पुसायला सुरुवात केली. लादी पुसून झाली. झाडूने भिंतीवर लागलेली जळमटं झाडून तो खोलीच्या दरवाजाकडे आला आणि दार बंद करून तो बाहेर जायला निघणार इतक्यात त्याच्या कानावर खोलीच्या आतून कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला आणि त्याच्या काळजात धस्स झालं. तो थांबला आणि मागे वळून पुन्हा खोलीच्या नुकत्याच बंद केलेल्या दरवाजाजवळ आला. त्याने अलगद दरवाजा बाजूला केला आणि त्याची दात खिळच बसली. कारण आता त्या डुलणाऱ्या लाकडी खुर्चीवर एक मध्यमवयीन माणूस बसला होता. कुरळे केस, पांढऱ्या मिशा, सुरकुतलेला चेहरा, निस्तेज डोळे आणि डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा. एका विकृत नजरेने तो माणूस राजनकडे बघत होता. राजनला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला. अरे, हा तर तोच जो आत्ता टीव्हीवर बातम्या सांगत होता. राजनचे हातपाय या विचाराने गारच पडले की क्षणभरापूर्वी या रूममध्ये कोणीच नव्हतं. मग हा कोण? तो माणूस विकृतपणे हसत जुन्या चित्रपटातलं एक गाणं गुणगुणू लागला. तो आवाज राजनच्या कानात घुमत होता. राजन तिथून एक एक पाऊल मागे घेत रूमच्या मुख्य दरवाजाकडे पळत सुटला. दार उघडून तो रूम नंबर 404च्या बाहेर 4थ्या मजल्याच्या पॅसेजमध्ये आला. 4 पावलं पुढे पळत आला इतक्यात तो जरा थांबला. कारण त्याच्या उशिराच लक्षात आलं होतं की हॉटेलच्या इमारतीचं एकूणच रूप पालटलं होतं. सगळी इमारत जुन्या म्हणजे 30-40 वर्षांपूर्वीच्या इमारतीसारखी दिसत होती. ऑटोमॅटिक लिफ्टची जागा लोखंडी जाळीतील लिफ्टने घेतली होती. LED दिव्यांची जागा आता जुन्या काळातल्या पिवळ्या प्रकाशांच्या दिव्यांनी घेतली होती. जुन्या काळातले दरवाजे, फरशा सगळं काही बदलून गेलं होतं. राजनचं डोकं आणि मन सुन्न झालं होतं. हे म्हणजे असं वाटत होतं जणू काही तो 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये 40 वर्ष मागे आला होता. पूर्ण मजला सामसूम होता. तिकडे कोणीच नव्हतं. तो पळत पळत 4थ्या मजल्यावरून सरळ टेरेसवर आला आणि त्याने खाली बघितलं. आता मात्र त्याची बोबडीच वळली होती. कारण खाली रस्त्यावर अगदीच तुरळक ट्रॅफिक होतं. आणि रस्तेच काय, पण पूर्ण शहरच अगदी बदलून गेल्यासारखं दिसत होतं. शेजारी जिकडे 50-50 मजली इमारती उभ्या होत्या तिकडे आता चाळी दिसू लागल्या. समोर असलेला वरळी सिलिंगचा पूल आता दिसतच नव्हता. रस्त्यावर अँबॅसेडर फियाट, इम्पाला या कालवश झालेल्या गाड्या होत्या आणि त्याही तुरळक. वेस्पा आणि राजदूत या दुचाकींशिवाय दुसऱ्या दुचाकीच दिसत नव्हत्या. रस्त्यावर फिरणारी लोक पण जुन्या फॅशनच्या पेहरावातली होती. मोठमोठे मोबाईलचे टॉवर कुठेच नव्हते. जणू काही काळाचे काटे पुन्हा एकदा 40 वर्ष मागे आले होते. राजनचं डोकं भणभणू लागलं. त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं दृश्य होतं हे. इतक्यात मागून कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. राजनने मागे वळून पाहिलं.
खालच्या खोलीत दिसलेला तोच माणूस टेरेसवर आला होता. राजनकडे एका विकृत नजरेने बघत तो टेरेसच्या कठड्याजवळ आला. क्षणभर राजन त्याच्याकडे नुसताच बघत राहिला. त्या माणसाने आकाशाकडे बघितलं आणि तो अचानक विक्षिप्तपणे विवळू लागला. त्याची ती आर्त किंकाळी इतकी भयंकर होती की क्षणभरात वातावरणच बदलून गेलं. प्रशांतने आजूबाजूला बघितलं आणि एक कल्पनेपलीकडचं भयंकर दृश्य त्याच्या समोर उभं राहिलं. एखाद्या फास्ट फॉरवर्ड केलेल्या व्हिडिओप्रमाणे सगळं परत आधी होतं तसं होऊ लागलं. गायब झालेल्या मोठ्या मोठ्या इमारती हळूहळू पुन्हा क्रमाक्रमाने निर्माण होताना दिसू लागल्या. रस्त्यावर कालानुरूप झालेले बदल काही क्षणात डोळ्यासमोर होताना राजनला दिसू लागले. मगाशी नष्ट झालेला सेलिंगचा ब्रिज म्हणता म्हणता परत तयार होतानाची प्रक्रिया एका क्षणात डोळ्यासमोर घडून गेली. आकाशात उजेड आणि अंधाराचा लपंडाव भराभर होताना दिसत होता आणि हे सगळं होताना मागून त्याची ती किंकाळी ऐकू येत होती. त्या किंकाळ्यांच्या भयंकर आवाजाने राजनचं हृदय थरथरत होतं. त्याने तो म्हातारा उभा असलेल्या जागी पाहिलं तर तो आता पूर्ण टेरेसवर कुठेच नव्हता. राजनने पुन्हा टेरेसवरून शहराकडे पाहिलं. सगळं आधीसारखं, म्हणजे 2020 मधल्यासारखं दिसत होतं. राजनला हे एकावरचे एक धक्के सहन झाले नाहीत आणि तो जागीच कोसळला. राजन, अरे राजन, उठ की. तोंडावर पाणी शिंपडत मनोज राजनला उठवू लागला. राजन डोक्याला हात लावून उठला. तो रूम नंबर 403च्या समोर पॅसेजमध्ये होता. अरे काय झालं तुला, बरा आहेस ना? मनोजने विचारपूस केली. राजन उठून उभा राहिला. मनोज, अरे त्या रूम नंबर 404 बद्दल तू मला काहीच सांगितलं नाहीस. मी त्या रूममध्ये जे बघितलंय ना, एका भयंकर स्वप्नापेक्षा पण भयानक होतं. कुठली रूम नंबर 404? इथे अशी कुठलीच रूम नाहीये. 403 हीच शेवटची रूम आहे. तू काय बोलतोयस? मनोज म्हणाला. काय म्हणतोय तू, कसं शक्य आहे? अरे ती बघ ना, ती कोपऱ्यातली 400. राजनने कोपऱ्याकडे बघत मनोजला दाखवायचा प्रयत्न केला आणि त्याला धक्काच बसला. कारण त्या कोपऱ्यात रूम नंबर 404 नव्हतीच आणि नाही दरवाजा होता. ती रूम नंबर 403चीच भिंत होती. राजनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला कळतच नव्हतं हे कसं शक्य आहे, कारण तो तर आत गेला होता, साफसफाई केली होती आणि तिकडे त्याला ते भयंकर अनुभव पण आले होते. मनोज राजनजवळ येऊन म्हणाला, मला नीट सांग काय झालंय? राजनने थरथरत्या आवाजात मनोजला सगळं सांगितलं. अगदी एक एक गोष्ट. तुला ना नक्कीच भास झालाय भावा. इथे असं काहीच नाहीये आणि मुळात इकडे रूम नंबर 404 नाहीच आहे. तू एक काम कर, आज स्टाफ रूम मध्ये जाऊन जरा विश्रांती घे, मनोज म्हणाले. राजन स्टाफ रूम मध्ये येऊन झोपला. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आज आणीबाणी जाहीर केली. सर्व विरोधी पक्षनेत्यांना अटक. देशभरात हाहाकार. वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात सुनील गावस्कर यांचे शतक. या आवाजाने राजनची झोपमोड झाली. त्याने डोळे उघडले आणि भीतीने त्याचं काळीजच तोंडाशी आलं, कारण तो पुन्हा रूम नंबर 404च्या आतमध्ये होता आणि समोर तोच जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुरू होता ज्यात बातम्या लागलेल्या होत्या. आता एक विशेष सूचना. पुढील व्यक्ती ही बेपत्ता असून त्याच्याविषयी काही माहिती कळल्यास आम्हाला खालील दिलेल्या पत्त्यावर कळवावे, असं म्हणत एक फोटो टीव्हीवर दिसू लागला. आणि यावेळी हा फोटो वेगळ्याच व्यक्तीचा होता. फोटो जसा स्पष्ट झाला तसा राजन जागीच उडाला, कारण तो फोटो राजनचाच होता. तितक्यात मागून एक आवाज आला. आलास का? बरं झालं, खूप एकटं एकटं वाटत होतं. राजनने मागे वळून पाहिलं. आतल्या खोलीचं दार उघडं होतं आणि आतमध्ये खुर्चीवर बसलेला बातम्या देणाराच माणूस हे सर्व आतून बोलत होता. राजन उठून उभा राहिला आणि दरवाजाकडे पळणार इतक्यात त्याने समोर पाहिलं आणि त्याची पाचावर धारणच बसली, कारण त्या खोलीला बाहेर जायला आता दरवाजाच नव्हता. राजन सैरबैर होऊन त्या दोन्ही खोल्यांमधून बाहेर जाण्याचा मार्ग शोधू लागला, पण ना दरवाजा होता ना खिडकी. त्याला तिकडे काहीच दिसत नव्हतं. तो माणूस राजनची धडपड बघून विकृतपणे हसत होता. राजन परत त्या टीव्ही समोर आला आणि जिकडे दरवाजा होता त्या भिंतीजवळ येऊन थांबला. तो माणूस विकृतपणे हसत हसत आतल्या खोलीतून उठून राजनच्या जवळ येऊ लागला. त्याचं हास्य वाढतच होतं. तो राजनच्या जवळ येताना पाहून राजन जीवाच्या आकंताने किंचाळत उठला. त्याचं हास्य आणि याचं किंचाळणं एकत्र झालं. राजन ताडकन उठला.
त्याने आजूबाजूला पाहिलं तर तो स्टाफ रूम मध्ये होता. म्हणजे एक स्वप्न होतं. राजनने सुटकेचा निश्वास टाकला. त्याने घड्याळ पाहिलं तर सकाळचे 6 वाजले होते. म्हणजे ड्युटी संपली होती. राजन उठला, युनिफॉर्म बदलून त्याने स्वतःचे कपडे घातले आणि तो तिथून निघून घरी आला. काल रात्रीच्या घटना आठवून दिवसा ढवळ्या पण त्याची बोबडी वळत होती. नकोच अशा जागी काम. मनोजला सांगून टाकतो, मला नाही करायचं इकडे जॉब, राजन स्वतःशीच म्हणत होता. रात्रीची अपूर्ण झोप पूर्ण करण्यासाठी तो पलंगावर आडवा झाला आणि काही वेळातच झोप लागली. रेडिओच्या कर्र आवाजाने राजनची झोपमोड झाली. आजच्या ठळक बातम्या हे वाक्य कानावर पडलं आणि राजनच्या अंगाचा थरकाप उडाला. तो झोपेतून ताडकन उठला तर रेडिओ आपोआप चालू झाला होता आणि त्याच ठरलेल्या आणीबाणीच्या बातम्या ऐकू येत होत्या. आणि आता एक विशेष संदेश आमच्या एका रसिकाकडून त्यांच्या एका मित्रासाठी. अरे मित्रा, आज येणार आहेस ना रूम साफ करायला? तुझी वाट बघतोय मी. तोच आवाज आणि तो संदेश राजनसाठी होता. राजनने टेबलवर ठेवलेला रेडिओ बंद केला. त्याचं काळीच धडधडत होतं. हॅलो मनोज, मी काम सोडतोय. कारण विचारू नकोस. मी तुला काल सांगितलं ना तेच. राजनने मनोजला फोन केला. अरे ऐक, मला माहिती आहे तुझा प्रॉब्लेम, पण आज ना गेस्ट येणार आहेत. 4थ्या मजल्यावरची एकदा साफसफाई करायला ये, कारण आज रमेश पण आजारी आहे. प्लीज 2 तासासाठी ये, तुला 1000 रुपये देतो, मनोज म्हणाला. बरं ठीक आहे, पण तू म्हणतोय म्हणून 2 तासांसाठी येईन, राजन म्हणाला. तो लगेच उठला आणि हॉटेलवर आला. बस चहा घे आणि नीट सांग परत एकदा. मनोजने राजनला परत घडलेल्या घटना विचारल्या. राजनने सगळं परत सविस्तर सांगितलं आणि शिवाय आज घडलेला रेडिओचा प्रसंग पण सांगितला. प्रदीप जोशी बघायला हवं, मनोज म्हणाला. त्याने स्टाफमध्ये विचारलं, पण कोणालाच या माणसाबद्दल काहीच माहित नव्हतं. साहेब, ही बिल्डिंग जुनी आहे. या बिल्डिंगचा एक वॉचमन होता, अब्दुल शेख चाचा. ते इथून जवळच राहतात. तेच शेवटचे असे व्यक्ती होते ज्यांनी इथून रूम खाली केली होती, स्टाफमध्ये काम करणारा किशोर नावाचा मुलगा म्हणाला. मग एक काम कर, त्यांना बोलावून आण, तेच सांगतील खरं काय ते, मनोज म्हणाला. राजन, ते येतील तोपर्यंत तू वरच्या रूम साफ करून घे, 401 ते 403. राजन वरती गेला. मनोज त्यांची वाट बघत होता. तितक्यात समोर एक वयस्कर व्यक्ती उपस्थित झाली. साहेब, मी अब्दुल शेख, इकडचा जुना वॉचमन. तुम्ही बोलावलं होतं असं समजलं, तो व्यक्ती म्हणाला. हो, या बसा ना काका. तुम्ही इकडे किती वर्ष काम करायचात? मी 1975 ते आता 2019 पर्यंत इकडे काम केलं. अगदी तरुणपणी इकडे आलो होतो राहायला. जागा पण इकडे भेटली, मग कुठे गेलो नाही. बरं, तुम्हाला तर इथे राहणारी सगळी लोक माहिती असतील. प्रदीप जोशी म्हणून कोणी माणूस आठवतोय? आणि 4थ्या मजल्यावरचा तो कोपऱ्यातला फ्लॅट, तिकडे कोणी राहायचं का? प्रदीप जोशी हे नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर भीती जाणवू लागली. हो, मला आठवतंय. प्रदीप जोशी दूरदर्शन मुंबईमध्ये बातम्या द्यायचे. एकटेच राहायचे. लग्न झालेलं नव्हतं. मला आठवतोय आजही तो दिवस, जेव्हा देशात आणीबाणी जाहीर झाली होती. त्याची पहिली बातमी त्यांनीच टीव्हीवर दिली होती. त्यावेळी खूप जुनी इमारत होती ही, आणि एक बिल्डर या इमारतीतले सगळे फ्लॅट विकत घेत सुटला होता. पण प्रदीप जोशींनी त्याला फ्लॅट विकण्यास ठाम नकार दिला. खूप मन मिळावू माणूस होता. ते जेव्हा भेटायचे तेव्हा एक गोष्ट म्हणायचे, अब्दुल, हा काळ परत येणार नाही लेका, लिहून घे. मला जर टाइम मशीन मिळालं तर मी हाच कालावधी परत परत जगेन. बरेच दिवस ते कुणालाच दिसले नाहीत. मग एक दिवशी दुर्गंधी पसरल्यावर त्यांचा फ्लॅट उघडला तर त्यांचं सडलेलं प्रेत त्यांच्या लाकडी खुर्चीवर सापडलं. मग बिल्डरने ही इमारत पाडली आणि 8 मजली इमारत बांधायला सुरुवात केली. पण 4 मजले बांधून झाले असताना अचानक त्या बिल्डरचा मृत्यू झाला.
कोणी म्हणायचं की प्रदीप जोशींचा खून त्या बिल्डरने केला आणि त्यांच्याच आत्म्याने त्याचा बदला घेतला. पण नवीन बिल्डिंग मध्ये 403च फ्लॅट बांधले गेले होते. 404 नंबरचा फ्लॅट बांधायचा राहूनच गेला. नंतर पण अनेक बिल्डर लोकांनी प्रयत्न केले, पण 4थ्या मजल्याच्या वर कोणी बांधकाम करू शकलं नाही. काही ना काही समस्या नेहमी निर्माण व्हायच्या. शेवटी इमारत 4च मजल्याची ठेवण्यात आली. लोक राहायला आली, पण 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना विचित्र अनुभव यायचे. त्यामुळे तो मजला रिकामाच झाला. सगळे लोक आपापला फ्लॅट विकून गेले. अफवा पसरत गेल्या आणि मग हळूहळू सगळेच ही इमारत सोडून गेले. गेल्या महिन्यात समजलं की ही इमारत तुमच्या मालकाने हॉटेल व्यवसायासाठी विकत घेतली. मग मी सुद्धा माझी खोली त्यांनाच विकून टाकली. अब्दुल चाचानी सगळं काही सांगितलं. आमच्या एका हाऊसकीपिंग मधल्या माणसाला तो काल रात्री दिसला, असं म्हणत मनोजने राजनने सांगितलेला सगळा अनुभव अब्दुल चाचांना सांगितला. राजन अजून कसा आला नाही असं म्हणत मनोज आणि अब्दुल चाचा 4थ्या मजल्यावर आले. 401, 402, 403 सगळ्या रूम बघितल्या, पण राजन कुठेच नव्हता. राजन कुठे बेपत्ता झाला हे समजूच शकलं नाही. 10 वर्षानंतर आज हे हॉटेल एका नवीन पार्टीने विकत घेतलं होतं. समीर हाऊसकीपिंग मध्ये काम करायचा. 4थ्या मजल्याची सजावट आणि साफसफाई करायची जबाबदारी त्याला दिली होती. 3 रूम साफ करून तो निघाला होता, पण कोपऱ्यातली 404 नंबरची खोली त्याला दिसली. 4थी खोली आहे हे मॅनेजर पण सांगायला विसरला की काय. तो दार ढकलून आत गेला. खोलीत जाळ्या जळमट तर फार नव्हती, पण धूळ होती. बाकी सगळं जसंच्या तसं होतं जे एकेकाळी राजनने बघितलं होतं. जुनं फर्निचर, टीव्ही वगैरे. समीर साफसफाई करू लागला आणि तितक्यात अचानक तो जुना टीव्ही सुरू झाला. टीव्हीवर 2 जण दिसत होते, शेजारी शेजारी बसलेले. प्रदीप जोशी आणि राजन. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. राजन तेच वाक्य त्यांच्या मागोमाग रिपीट करत होते. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आज आणीबाणी जाहीर केली. सर्व विरोधी पक्षनेत्यांना अटक. देशभरात हाहाकार. वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात सुनील गावस्कर यांचे शतक. या बातम्या ते दोघेही एकाच सुरात सांगत होते. आता एक विशेष सूचना. पुढील 2 व्यक्ती कित्येक वर्षांपासून बेपत्ता असून त्यांच्याबद्दल कोणाला काही समजल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क करावा. हे वाक्य ते दोघेही एकाच सुरात म्हणाले आणि पुढे त्याच दोघांचे फोटो टीव्हीवर दिसू लागले. समीरने टीव्ही बंद केला. थरथरत तो विचार करू लागला, नक्कीच हे काय चाललंय. तेवढ्यात आतल्या बंद खोलीतून त्याला 2 व्यक्तींच्या हसण्याचे आवाज आले. समीर भीत भीत खोलीपाशी गेला आणि त्याने दार ढकललं आणि त्याच्या मेंदूला सणकच बसली. आतल्या खोलीत 2 जण गप्पा मारत बसले होते. आमचा काळच वेगळा होता राजन. काय ती गाणी, काय ते पिक्चर, देवानंद, दिलीप कुमार, राजेश खन्ना. आहाहा. प्रदीप जोशी सांगत होते. नाही सर, आमचा पण काळ काही कमी नव्हता. शाहरुख, सलमान, आमिर, राजन म्हणत होता. दोघांनी समीरकडे बघितलं. कम ऑन, जॉइन अस, बिकॉज 2 is company and 3 is a family. हे म्हणत प्रदीप जोशी आणि राजन विकृतपणे हसू लागले. त्या दोघांना आता 3रा सुट्टी मिळाला.